शिवरायांचा मोगली मुलखावर हल्ला, औरंगजेबाशी वैर सुरू. पण औरंगजेबाचे दिवस फिरले. त्याचे महाराजांना मदतीची मागणी करणारे फरमान, पण कुत्र्याच्या शेपटीला ते फरमान बांधून अपमान. याच अपमानाची ही विलक्षण पण अंधारात राहिलेली हकीकत. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवरायांनी अफजल खान मारण्यापूर्वी 1.5 वर्ष आधीचा काळ. यावेळी औरंगजेब होता निम्म्याहून जास्त हिंदुस्थानवर पसरलेल्या मोगल सल्तनतीचा शहजादा, भावी बादशहा. तर शिवरायांचे स्वराज्य होते केवळ अर्ध्या जिल्ह्या एवढे. अशा वेळी थेट औरंगजेबाचा उघड आणि जाहीर अपमान करण्याचा अजब धाडसी प्रकार शिवरायांनी केल्याची ही हकीकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल बादशहा औरंगजेबाचे फरमान चक्क कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावात फिरवले होते. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण ही एका शिवकालीन बखरीतच नमूद झालेली हकीकत आहे. दत्ताजी त्रिमल हे छत्रपती शिवरायांच्या पदरी वाक्यनवीस म्हणजे सर्व वृत्तांत लिहिणारे अधिकारी होते. राजाभिषेकावेळी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील मंत्री हे महत्वाचे पद या दत्ताजी त्रिमलांनाच दिले होते. शिवरायांचे मंत्री झालेल्या या दत्ताजी त्रिमलांनी लिहिलेली शिवछत्रपतींचा इतिहास सांगणारी हकीकत 91 कलमी बखर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याच 91 कलमी बखरीत सुरुवातीला सांगितलेली हकीकत नमूद झालेली आहे. शिवराय आणि औरंगजेब या दोघांच्या मध्ये वैराची सुरुवात कशामुळे झाली, नेमकी ठिणगी कशामुळे पडली आणि हे शत्रुत्व नेमके कशामुळे घट्ट झाले, इतके घट्ट झाले की यावत जीव पावे तो म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत हे कसे कायम राहिले, याचे एक कारण या हकीकतीमधूनच आपल्या समोर येते. 91 कलमी बखरीतील तो संपूर्ण उतारा आपण पाहणारच आहोत. पण औरंगजेबाच्या या फरमानाचा असा अपमान करून शिवरायांनी त्याला उकिरडा दाखवला, यामागील ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी देखील महत्वाची आणि अगदी रंजक अशी आहे. ही सर्व पार्श्वभूमी ऐतिहासिक पुराव्यांच्या सह अगदी स्पष्टपणे मांडता येते आणि त्यामुळेच बखरीतील त्या हकीकतीला तिचा खरेपणा स्पष्ट होऊन मोठे महत्व प्राप्त होते. आता मुख्य विषय सुरू करूयात. 1656च्या नोव्हेंबरमध्ये विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिलशहा मरण पावला. यावेळी औरंगजेब मोगलांच्या दख्खनच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून औरंगाबादला होता. मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूमुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाच्या आणि अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन हीच संधी साधून औरंगजेबाने आदिलशाही मुलखावर आक्रमण चालू केले. औरंगजेबाने मार्च 1657 मध्ये हल्ला करून आदिलशाहीचा बिदरचा अत्यंत महत्वाचा, बलाढ्य आणि मोक्याच्या जागेवरचा किल्ला जिंकून घेतला. मागोमाग आदिलशाहीचाच कल्याणीचा बळकट किल्ला देखील औरंगजेबाने काबीज केला. आता औरंगजेब तिकडे विजापूरच्या मोहिमेवर असताना शिवरायांनी ही संधी अचूक साधली. 30 एप्रिल 1657 रोजी शिवरायांनी मोगलांचे अत्यंत महत्वाचे लष्करी ठाणे असलेल्या जुन्नरवर अचानक छापा घालून फार मोठी धनसंपत्ती लुटून नेली. 3 लक्ष होन म्हणजे सुवर्ण नाणी, 200 घोडे आणि जड जवाहिरासह महागडे कापड आणि इतर जिन्नस शिवरायांनी हस्तगत केले. शिवरायांचा मोगलांच्या वरील हा पहिला हल्ला होता. हा होता शिवरायांचे स्वराज्य आणि मोगल सल्तनत यांच्यामधील पहिला संघर्ष आणि याची सुरुवात स्वतः शिवरायांनीच केली होती. मागोमाग जून 1657 मध्ये अहमदनगर या दुसऱ्या महत्वाच्या मोगली शहरावर हल्ला करून शिवरायांनी तेथून मोगलांचे 700 घोडे आणि काही हत्ती पकडून नेले. अत्यंत बलाढ्य अशा मोगली सल्तनतीला शिवरायांनी दिलेल्या या तडाख्यांच्यामुळे औरंगजेब प्रचंड चवताळला. त्याने त्याच्या सरदारांना यावेळी सोडलेले हुकूमच पहा. शिवाजीच्या मुलखात घुसून तेथील गावे जाळून टाका, लुटा, तेथील लोकांच्या कत्तली करा, शिवाजीच्या ताब्यातील पुणे आणि चाकण हे पूर्णपणे उद्ध्वस्त करा, नष्ट करा. जे शिवाजीला सामील असतील त्यांना सुद्धा कसलीही दया माया न दाखवता त्यांची सर्रास कत्तल करा. औरंगजेब आणि शिवरायांच्या मध्ये हे संघर्षाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच सप्टेंबर 1657 मध्ये औरंगजेबाला त्याचा बाप मोगल सुलतान शहाजहान दिल्लीला अत्यंत गंभीर आजारी पडल्याची बातमी कळाली. आता मात्र औरंगजेबाचे लक्ष महाराष्ट्रावरून झटदिशी उडाले
आणि ते दिल्लीवरती केंद्रित झाले. दिल्लीला जाऊन आपल्या भावांना संपवून दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी औरंगजेब यावेळी अत्यंत उतावीळ झाला होता. त्याने आता लगोलग दिल्ली गाठण्याची तयारी सुरू केली. 1657 सालच्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला औरंगजेब कल्याणीहून औरंगाबादकडे जायला निघाला. आता औरंगजेब काही झाले तरी महाराष्ट्रात थांबणार नाही, तो दिल्लीला जाणारच हे ओळखून शिवरायांनी मोगलांना आणखी एक जोरदार तडाखा दिला. 24 ऑक्टोबर 1657 रोजी शिवरायांनी फौज पाठवून हल्ले करून मोगलांच्या कब्जातील कल्याण आणि भिवंडी ही शहरे जिंकून आपल्या स्वराज्यात सामील करून टाकली. या मागोमाग लगेचच 2च महिन्यांनी 9 जानेवारी 1658 रोजी शिवरायांनी स्वतः सैन्यासह जाऊन हल्ला करून माहुलीचा बलाढ्य आणि मोठ्या विस्ताराचा किल्ला देखील जिंकून घेतला. आता मात्र औरंगजेब प्रचंड संतापाने आतल्या आत अक्षरशः उकळू लागला होता. पण आता त्याला झाली होती दिल्लीला जाण्याची मोठी गडबड. त्याने यावेळी तत्काळ आदिलशहाबरोबर तह करून त्याच्या विरुद्ध चालू असलेले युद्ध थांबवले. औरंगजेबाने यावेळी आदिलशहाकडे 10,000 फौजेची मागणी करून यापुढे तुम्हाला त्रास होणार नाही असे देखील आदिलशहाला कळवले होते. मोगलांच्या सामर्थ्याची कसलीही किंमत न ठेवता शिवरायांनी बेधडकपणे जुन्नर आणि अहमदनगर लुटल्याचा, कल्याण आणि भिवंडी सारखी महत्वाची शहरे काबीज केल्याचा, माहुलीसारखा मोक्याच्या जागेवरचा महत्वाचा गड शिवरायांनी जिंकल्याचा प्रचंड राग औरंगजेबाच्या मनात होताच. पण महाराष्ट्रातील वातावरण दिल्लीला जाण्यापूर्वी काहीही करून शांत ठेवणे औरंगजेबाला भागच होते. ते तसे शांत करून दिल्लीला जाण्यासाठी तो उतावीळच नव्हे तर यावेळी अक्षरशः अगतिक सुद्धा झाला होता. कारण त्याच्या दृष्टीने आता त्वरेने दिल्ली गाठणे अत्यंत महत्वाचे होते. यामुळेच त्याने ज्याप्रमाणे आदिलशहाला पत्र पाठवून त्याच्याकडून सैन्याच्या मदतीची मागणी केली होती तसेच एक फरमान औरंगजेबाने 14 फेब्रुवारी 1658 या तारखेला शिवरायांना पाठवले होते. यात औरंगजेब म्हणतो, तुमच्या पेशजीच्या म्हणजे पूर्वी केलेल्या गोष्टी विसरण्याजोग्या नाहीत, पण हा दरबार कुणाची उपेक्षा करीत नाही म्हणून तुमचे कृत्य मनात आणत नाही. यावेळी औरंगजेब औरंगाबादवरून बुऱ्हाणपूरला पोहोचला होता आणि तिथून दिल्लीकडे जाण्याची तयारी करत होता. इथपर्यंत आपण जो पाहिला तो प्रत्यक्ष पुराव्यानिशी घडलेला इतिहास आहे. नेमक्या याच काळातील त्याने शिवरायांना पाठवलेल्या आणखी एका अशाच फरमानाची हकीकत दत्ताजी त्रिमलांच्या 91 कलमी बखरीत नमूद आहे. हा संपूर्ण उतारा असा आहे. त्या उपरी औरंगजेबाने दक्षिणचा खजाना 3 वर्षे दिल्लीस पाठवला नव्हता. तो खर्च करून फौजबंदी केली. तमाम लोकास कौल पाठविले. शिवाजीराजे यास फरमाना पाठविला. यात आपल्याला औरंगजेबाने दिल्लीला जाण्यासाठी कशी पूर्वतयारी केली होती आणि तो सर्वांनी यावेळी आपल्याला मदत करावी म्हणून कसा प्रयत्न करत होता ते कळते. असेच एक फरमान त्याने शिवरायांना पाठवले. त्यानंतर जे घडले ते असे. ते समयी शिवाजीराजे यास फरमाना पाठविला. त्यांनी मनास आणिता म्हणजे शिवरायांनी ते फरमान वाचून पाहता त्यातील मजकूर की तुम्ही फौजे सुद्धा येणे, अगर तुमचे येणे होत नसल्यास शामराजपंत निळकंठ दिवाण यास फौजे सुद्धा पाठविणे. दिल्लीची पातशाही आपणास आली म्हणजे दौलत मनसबा तुमचे बापास नाही अशी देऊ म्हणून फरमाना पाठविला. इथे औरंगजेब शिवरायांना तुम्ही स्वतः फौज घेऊन माझ्या मत्तीला या, तसे जमत नसेल तर तुमचे पेशवे शामराज निळकंठ रोजेकर यांना पाठवा. एकदा दिल्लीचे तख्त मी काबीज केले की तुमच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना सुद्धा कधी मिळाली नव्हती अशी दौलत आणि मनसबदारी देईन असे म्हणतो आहे. शिवरायांचे वडील शहाजीराजे हेच आदिलशाहीतील सर्वात ताकदवान, मातब्बर आणि मोठे जहागीरदार होते हे इथे लक्षात घ्यावे. आता सुरू होतो शिवरायांचा औरंगजेबाच्या त्या फरमानावरील निर्णय आणि त्याचे अजब जगावेगळे उत्तर. त्यासी शिवाजीराजे म्हणू लागले जे तुर्कास सहाय्य करणे हे उत्तम नाही. शामराज पंतांच्या बटकीचे शष्प हाती लागणार नाही. फरमाना श्वानाचे पुच्छास बांधून गावात फिरविला. अहादियास धक्के मारून बाहेर घातले. त्याने जाऊन औरंगजेबास सांगितले. औरंगजेबाने तेच गोष्ट चित्तात धरली जे
दिल्लीस फत्ते जाहलियावर दक्षिणेस मोहीम प्रथम शिवाजीराजे याजवर करू तधीपासून दावा यावत जीव पावे तो चालला. इथे हा उतारा संपला. शिवरायांना औरंगजेबाने फौज घेऊन आपल्याकडे यायला सांगितले. तुम्हाला येणे जमत नसेल तर तुमचे दिवाण शामराज पंत निळकंठ यांना फौजेसह पाठवा असेही कळवले होते. वर शिवरायांना तुमच्या वडिलांना कधी मिळाली नव्हती अशी दौलत आणि मनसब तुम्हाला देऊ असे आश्वासन आणि लालूच औरंगजेबाने शिवरायांना दिली होती. औरंगजेबाचे म्हणजे होऊ घातलेल्या त्या भावी मोगल बादशहाचे फरमान शिवरायांनी औरंगजेबाला मदत करणे योग्य नाही हे ठरवून कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावात फिरवले. वर आणि शिवराय म्हणतात शामराज पंत आणि सैन्यच काय, शामराज पंताच्या दासीच्या अंगावरील एक केस देखील औरंगजेबाला देणार नाही. मराठ्यांनी हे फरमान घेऊन आलेल्या औरंगजेबाच्या आहाद्याला म्हणजे निरोप्याला किंवा जासुदाला अक्षरशः धक्के मारून हाकलून दिले. या निरोप्याने परत जाऊन हे जेव्हा औरंगजेबाला सांगितले तेव्हा मात्र औरंगजेबाच्या मनात शिवरायांच्या विरुद्धच्या वैराची गाठ अगदी पक्की बसली. दिल्लीचे तख्त हाती येताच दक्षिणेतली पहिली मोहीम शिवरायांच्या विरुद्धच करायचे असा ठाम निश्चय त्याने करून टाकला. खरोखरच त्याने दिल्लीच्या तख्तावर स्थिर झाल्यावर 1,00,000-1.25 लाखाच्या फौजेसह शाहिस्तेखानाला शिवरायांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाठवले आणि मग यातूनच सुरू झालेला शिवराय विरुद्ध औरंगजेब हा संघर्ष थेट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत चालूच राहिला. आपण पाहिलेल्या हकीकतीतील तधीपासून दावा यावत जीव पावे तो चालला म्हणजे तेव्हापासून आयुष्य असेपर्यंत हे वैर चालले या वाक्याचा अर्थ आता आपल्याला बरोबर कळतो. औरंगजेबाच्या ध्यानीमनी सुद्धा नसताना शिवरायांनी स्वतःच आधी आक्रमण करून 2 महत्वाची मोगली शहरे लुटली होती. तर मोगलांच्या ताब्यातील 2 महत्वाची शहरे आणि एक अत्यंत महत्वाचा असा किल्ला जिंकला होता. यामुळे औरंगजेब खरे तर भयंकर संतापला होता. पण दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी तो यावेळी अगदी अगतिक आणि उतावीळ झाला होता. याच अवस्थेत त्याने शिवरायांना मदतीची मागणी करणारे फरमान पाठवले तर ते फरमान कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावभर फिरवून शिवरायांनी औरंगजेबाच्या जखमेवर अपमानाचे मीठ अगदी नीटपणे रगडून चोळल्याची ही विलक्षण रंजक अशी हकीकत आपल्याला शिवरायांचा अचाट अकल्पनीय पराक्रम आणि कुठल्याही महाबलाढ्य सत्तेशी बेधडक वैर पत्करण्याची धाडसी जिद्दी हिम्मत दाखविते. तर मित्रांनो, अशी ही औरंगजेबाच्या फरमानाचा म्हणजे प्रत्यक्ष औरंगजेबाचाच अपमान शिवरायांनी केल्याची बखरीत नमूद झालेली हकीकत. कोणत्याही बखरीमधील सर्वच हकीकती खऱ्या नसतात, तशाच सर्वच हकीकती खोट्या सुद्धा नसतात. ज्या चुकीच्या हकीकती ऐतिहासिक पुराव्यांच्या आधाराने खोडल्या जातात त्या इतिहासातून बादच होतात. पण बखरीमध्ये नमूद झालेली एखादी घटना जर इतरत्र कुठेही नमूद नसेल म्हणजे तिला विरोधी पुरावा नसेल तर या घटनेला महत्व येते. याच 91 कलमी बखरीतून आपल्या इतिहासामध्ये नवीन आणि खूप महत्वाची अशी इतरत्र कुठेही नसलेली माहिती समाविष्ट झालेली आहे. औरंगजेब बाप गंभीर आजारी पडल्याचे ऐकून तख्त काबीज करण्यासाठी तातडीने दिल्लीला गेला होता हे तर ऐतिहासिक सत्यच आहे. आणि जेव्हा बखरीतील एखाद्या हकीकतीला त्यावेळी खरोखरच घडलेल्या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी असते त्यावेळी बखरीमधील अशा हकीकती खरोखरच उठून दिसतात आणि ते तसे खरोखरच घडलेले असणार असेच आपल्याला वाटते, तशी आपल्या मनाची खात्री पटते. मित्रांनो, आजची ही 91 कलमी बखरीमधील हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही सर्व हकीकत आवडली असेल, नवीन वाटली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा. अशाच नवीन आणि अज्ञात हकीकती ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीसह मांडणाऱ्या आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.